मॅडम पाहिलं रोज 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 आज पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक झाली आणि अनेक खासदार त्याच्यामध्ये उपस्थित होते. सगळ्यांनी ज्याप्रमाणे आपापल्या मागण्या मांडल्या तशा मी सुद्धा पुण्यासाठी म्हणून अनेक मागण्या मांडल्या, ज्याच्यामध्ये पुणे आणि इतर शहरांची किंवा इतर राज्यांची जी काही कनेक्टिव्हिटी आहे या संदर्भात सुद्धा अनेक मुद्दे मी मांडले. आणि त्याच्यातला एक मुद्दा या ठिकाणी जो चर्चेला जातोय तो हा की पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे. मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मीटिंगमध्ये केला. कुठलंही रेल्वे स्टेशन असू देत, कुठलंही एअरपोर्ट असू देत, ते भारताच्या त्या ठिकाणच्या इतिहासाशी त्याचं कनेक्शन असावं यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत की नागरिकांना सुद्धा आपल्या भागातला देदीप्यमान असा इतिहास लोकांना कळावा. परंतु पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही पुण्याचा इतिहास त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होत नाही. पुणे शहर हे अतिशय मोठं नावाजलेलं असं शहर आहे की जे राजधानीचं शहर जरी नसलं तरी राजधानीच्या शहरापेक्षा कमी अजिबात नाही. हे विद्येचं माहेरघर आहे, कल्चरल माहेरघर आहे, म्हणजे सांस्कृतिक शहर आहे, IT हब आहे, एज्युकेशनल हब आहे. असं असताना सुद्धा या ठिकाणच्या ज्या काही सांस्कृतिक इतिहासाच्या ज्या काही पाऊलखुणा आहेत त्या पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत याची आवर्जून मागणी, म्हणजे आता जे काही त्याचा जीर्णोद्धार होणार आहे किंवा रिनोव्हेशन होणार आहे यासाठी व्हावी अशा प्रकारची मी मागणी केलेली. एक दुसरा मुद्दा, थोरले बाजीराव पेशवे. आपण नेहमी असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य, त्याचा साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचं काम हे थोरले बाजीराव पेशवे आणि एकंदरीतच हा शनिवारवाडा सुद्धा त्याचं एक प्रतीक आहे. तर यांनी केलं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठा साम्राज्य, हिंदवी स्वराज्य याचा जर काही विस्तार झाला असेल तर तो जसा छत्रपतींच्या काळामध्ये झाला तर तसंच बाजीराव पेशवे यांचं सुद्धा योगदान खूप मोठं आहे. आणि म्हणून त्याचं एक प्रतीक म्हणून, कारण कुठेही बाजीराव पेशवे 42 लढाया लढले आणि एकही लढाई ते हरले नाहीत. NDA सारख्या ठिकाणी किंवा अनेक ठिकाणी त्यांच्या युद्ध कौशल्याचे आणि व्यवस्थापनाचे धडे दिले जातात. ट्रेनिंगमध्ये सैन्याला सुद्धा ट्रेनिंग देताना हे धडे दिले जातात की त्यांचं युद्ध कौशल्य कोणतं होतं की त्यांनी एकही लढाई ते हरले नाहीत. त्यामुळे असं ज्यांनी अटकेपार झेंडा लावला, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा ज्यांनी चालवला, असे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं